भोपाळ रेल्वे जंक्शनचे उपस्टेशन अधीक्षक गुलाम दस्तगीर इतिहासाच्या पानांमधून गायब झालेले एक नाव. भोपाळ वायू दुर्घटना ही जगाच्या औद्योगिक इतिहासातली सर्वात मोठी दुर्घटना होती. मध्य प्रदेशातील भोपाळमधल्या युनियन कार्बाइड फॅक्टरीमधून 3 डिसेंबर 1984च्या सकाळी झालेल्या विषारी वायूच्या गळतीनं त्या दिवसापासून ते आतापर्यंत हजारोंचा जीव घेतलाय. जर स्टेशन मास्तर गुलाम दस्तगीर नसते तर हा आकडा कित्येक पटीनं वाढला असता. आता त्यांच्या या कामगिरीवर द रेल्वेमॅन ही वेब मालिका प्रदर्शित झाली आहे. मात्र तरीही दस्तगिरीच्या कुटुंबाचे काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आपल्याकडे नाही आहेत. एखादी जखम भरून येण्यासाठी 40 वर्ष पुरेशी असतात का? तर भोपाळ वायू दुर्घटनेबाबत या प्रश्नाचं उत्तर हो असं येणार नाही. 3 डिसेंबर 1984च्या रात्री घडलेल्या त्या दुर्घटनेच्या आठवणी आणि जखमा अजूनही ताज्याच आहेत आणि म्हणूनच शादाब दस्तगीर याला जखमांवरची खपली काढायची नाहीये. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या द रेल्वेमॅन द अनटोल्ड स्टोरी ऑफ भोपाल 1984 या वेब सिरीजवर बंदी आणण्यासाठी शादाबनं कोर्टात धाव घेतली आहे. शादाब हा गुलाम दस्तगीरचा मुलगा, इतिहासाच्या पानांमधून गायब झालेला एक असा नायक ज्याच्यामुळे हजारोंचे प्राण वाचले होते. शादाब म्हणतो की 4 दशके होत आली मात्र माझ्या वडिलांच्या वाटेला कोणताही मान सन्मान नाही आला. आता त्यांच्या आयुष्यावर जर इतकी मोठी मालिका बनते तर निदान त्यांनी तरी आमच्याशी संपर्क साधायला हवा होता. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं हे आम्हा कुटुंबियांकडून जाणून घ्यायला हवं होतं. मात्र तिथेही आमच्या पदरी निराशाच आली. द रेल्वेमॅन या मालिकेवर बंदी आणण्यासाठी शादाबनं केलेली याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. सार्वजनिक स्तरावर जी माहिती उपलब्ध आहे त्याच्याच आधारावर मालिकेची निर्मिती केली असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे. शादाब दस्तगीरचा दावा आहे की नेटफ्लिक्सवरच्या मालिकेत के मेनन यांनी इफ्तेकार सिद्दीकीची जी भूमिका साकारली आहे ती माझ्या वडिलांवर म्हणजेच गुलाम दस्तगीर यांच्या आयुष्यावर बेतलेली आहे. नमस्कार, मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बाई माणूसमध्ये. तर ही कहाणी सुरू होते 1984च्या डिसेंबर महिन्यात. भोपाळ येथील युनियन कार्बाइड कीटकनाशक प्लांटच्या निष्काळजीपणामुळे मिथाईल आयसोसायनेट नावाचा सुमारे 30 टन विषारी वायू शहरभर पसरला, ज्यामुळे शहराला गॅसच्या मोठ्या चेंबरमध्ये रूपांतरित करण्यात आलं. यावेळी 6 लाखांहून अधिक लोक घातक वायूच्या संपर्कात आले, ज्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. आजही ती घटना आठवली तरी नकळत अंगावर शहारे येतात. ही कहाणी त्याच दुर्घटनेशी संबंधित आहे. त्या रात्री जेव्हा हा अपघात घडला तेव्हा डेप्युटी स्टेशन सुपरिटेंडंट गुलाम हे गोरखपूर मुंबई एक्सप्रेसच्या आगमनाची तपासणी करण्यासाठी बाहेर पडले होते. तेव्हा ते रात्रीची ड्युटी करत होते. प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवताच त्यांच्या घशाला खाज सुटली आणि डोळ्यात जळजळ जाणवली. अचानक त्यांना गुदमरल्यासारखं होऊ लागलं. दस्तगीरांना तेव्हा कळलंच नाही की त्यांचा बॉस स्टेशन अधीक्षक हरीश धुर्वे यांच्यासोबत रेल्वेचे 23 साथीदार आधीच मृत्युमुखी पडलेत. दस्तगीरला परिस्थिती पूर्णपणे समजली नाही, परंतु रेल्वेमध्ये अनेक वर्षांचं प्रशिक्षण घेतल्यानंतर काहीतरी गडबड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी भोपाळसाठी सर्व रेल्वे वाहतूक स्थगित करण्यासाठी विदिशा आणि इटारसी सारख्या जवळपासच्या स्टेशनच्या स्टेशन मास्टर्सला इशारा दिला. मात्र खचाखच भरलेली गोरखपूर कानपूर एक्सप्रेस आधीच त्या प्लॅटफॉर्मवर उभी होती आणि तिची सुटण्याची वेळ 20 मिनिटांनी होती. त्वरित चालत जात त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले आणि गोरखपूर ट्रेनला निघण्यासाठी रिकामी करण्यास सांगितलं. त्यांच्या गार्ड आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना मुख्य कार्यालयात काही घडलंय का हे तपासण्याचा सल्ला दिला, कारण ट्रेनची नियोजित सुटण्याची वेळ जी होती ती 20 मिनिटे बाकी होती. पण दस्तगीर यांनी आग्रह धरला की ट्रेन लवकर सोडण्याची पूर्ण जबाबदारी ते घेतील. तेव्हा ट्रेन 1 मिनिट देखील उशीर न लावता लगेच सोडण्यात आली. यानंतर दस्तगीर यांच्या सहकार्यानं सांगितलं की त्यावेळी त्यांना ना उभं राहता येत होतं की नीट त्यांना बोलताही येत नव्हतं. त्यांना श्वासही घेण्यासाठी अडचण येत होती. सर्व नियम मोडून आणि कोणाचीही पर्वा न करता त्यांनी आणि त्यांच्या धाडसी कर्मचाऱ्यांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्या रात्री स्टेशन मास्तर गुलाम यांच्या या त्वरित निर्णयामुळे अनेक शेकडो जीव वाचले, नाहीतर विषारी वायूच्या संपर्कात राहिल्यामुळं शेकडोंचा मृत्यू झाला असता. दस्तगीर यांचं काम अजूनही संपलं नव्हतं. नियंत्रण कक्षात लवकरात लवकर पोहोचून त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना इशारा दिला. त्यांनी तातडीनं सेवा बंद केली. त्यावेळी रेल्वे स्टेशन विषारी धुरापासून वाचण्यासाठी हताश झालेल्या लोकांनी खचाखच भरून गेलं होतं. काहींना दम लागत होता, काहींना उलट्या होत होत्या आणि बहुतेक लोक रडत होते. दस्तगीर यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य श्रेष्ठ मानलं आणि जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचावा यासाठी प्रयत्न केले. लोकांना घडलेल्या घटनेबद्दल जागरूक करणं, त्यांना प्लॅटफॉर्म पासून बाजूला करणं, त्यांचं सांत्वन करणं, त्यांची मदत करणं अशा अनेक गोष्टी ते करत राहिले. दस्तगीर यांनी जवळपासच्या सर्व स्टेशनवर SOS म्हणजेच आपत्कालीन संदेश पाठवला. त्याचवेळी पॅरामेडिक सोबत 4 रुग्णवाहिका आल्या आणि रेल्वे डॉक्टर लवकरच त्यांच्यात सामील झाले.
ते स्टेशन एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रूम सारखं झालं होतं. दस्तगीर यांना जळजळ आणि खाज येत होती, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबाचाही विचार केला नाही. जुन्या शहरात राहणारी त्यांची पत्नी आणि 4 मुलं या वायूच्या गळतीमुळे अस्वस्थ झाले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. गुलाम दस्तगीर यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे शेकडो जीव वाचले, पण गॅसच्या दुर्घटनेनं ते आणि त्यांचं कुटुंब मात्र उद्ध्वस्त झालं. त्यांच्या एका मुलाचा या दुर्घटनेच्या रात्री मृत्यू झाला आणि दुसऱ्याला आयुष्यभर त्वचेचा संसर्ग झाला. त्यांची शेवटची 19 वर्षे बहुतेक रुग्णालयातच गेली. विषारी धुराच्या संपर्कात आल्यानं त्यांना स्वतःला घशाचा तीव्र आजार झाला होता. 2003 मध्ये जेव्हा दस्तगीर यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांना MIC म्हणजेच मिथाईल आयसोसायनेट या वायूच्या थेट संपर्कात आल्याचं असं कारण दिलं गेलं आणि त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये देखील याच आजाराचा, याच रोगाचा उल्लेख करण्यात आला. 2 डिसेंबर 1984च्या रात्री कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या धाडसी कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ भारतीय रेल्वेने एक स्मारक उभारलं, पण यामध्ये दस्तगीर यांचं नावही नव्हतं. असे अनेक अनामवीर आपल्या कर्तव्याचं पालन करताना काळाच्या पडद्याआड गेले, ज्यांचे कोणतेही रेकॉर्ड नाही आहेत. डेप्युटी SS गुलाम दस्तगीर एक विस्मृतीत गेलेला नायक आहे, ज्याच्या कर्तव्याची जाणीव आणि वचनबद्धतेमुळे असंख्य लोकांचे प्राण वाचले. गरिबीत जीवन जगणारी त्याची पत्नी म्हणते की त्यांच्या या कार्यासाठी ना रेल्वेकडून मदत मिळाली, ना त्यांच्या बलिदानासाठी योग्य मान मिळाला. पण गुलाम दस्तगीर सारख्या व्यक्तीला पुरस्काराचं अप्रूप नव्हतं. आपण अनेक लोकांच्या उपयोगी पडलो, त्यांचे आपण प्राण वाचवले, हेच त्यांच्यासाठी पुरेसं होतं. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती असे अनेक अनामवीर असतात, ज्यांच्या बलिदानामुळे आपण सुखी आणि सुरक्षित असतो. भोपाळ दुर्घटना होऊन अनेक वर्ष झाली, पण दस्तगीर सारख्या लोकांचं आपल्यावरचं ऋण अमूल्य आहे, हे मात्र खरं आहे. दस्तगीर यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, बाई माणूसच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं अजिबात विसरू नका. धन्यवाद.